आता वाजले सकाळचे 6 आणि आमच्या घरी चालली मोदकाची तयारी. का म्हणजे आपल्या घरी येणार आहेत गणपती बाप्पा. तर व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी आय एम रिअली व्हेरी सॉरी, कारण की मला हा व्हिडिओ अपलोड करायला खूप लेट झाला आहे. ड्यू टू सम रिझन आय वॉज नॉट एबल टू अपलोड दिस व्हिडिओ ऑन टाईम. तर इथे बघा माझी वहिनी आणि मम्मी दोघी मिळून जेवणाची तयारी करते. तर ही आहे गव्हाची खीर. आमच्याकडे गणपती यायच्या दिवशी स्पेशल गव्हाची खीर करतात, ते पण गूळ टाकून. ही खूप जास्त हेल्दी असते आणि या दिवशी ही खीर आमच्या घरी कंपल्सरी करतात. मोदक तयार झालेत, पूजेचं ताट तयार झाले आणि बाप्पाची सगळी तयारी झाली. आणि आता आम्ही वाट बघतोय माझे काका येण्याची. ॲक्च्युली माझे काका आकुर्डीला राहतात, तर ते येण्याची आम्ही वाट बघत. फायनली ते सगळे आलेले आहेत. सगळे म्हणजे माझे काका, काकू, आजोबा, आत्याची मुलगी सगळे येऊन तयार आहेत आणि हे सगळे मिळून आता पूजेची तयारी करत आहेत. माझ्या मम्मीने छान छोटीशी रांगोळी काढली आणि आम्ही आता सगळे चाललोय गणपती बाप्पा आणायला. तर फायनली बाप्पा आपल्या घरी यायला तयार आहेत. मग आम्ही इथं गणपती बाप्पाला थोडं हळदी कुंकू लावलं, त्याची पूजा केली आणि रुमाल बांधून आम्ही मूर्ती घेऊन घरापासून गणपती बाप्पाचा स्टॉल लांब होता आणि मूर्ती पण खूप जड होती, त्यामुळं आम्ही गाडीच घेऊन गेलेलो. ही माझी फ्रेंड पूजा आहे, तिच्या घरी गणपती बाप्पा बसत नाहीत, सो मी तिला माझ्या घरी बोलवलेलं. आमच्या इथं गणपती बाप्पांचे एवढे स्टॉल लागलेले, लाईनीने स्टॉल होते. तर तुम्हीच बघा किती गर्दी आहे रस्त्यात. सगळी लोक मस्त नटून थटून अगदी उत्साहात दिसत होती आणि प्रत्येकाला बाप्पा आपल्या घरी न्यायची खूप घाई झाली होती, कारण की सगळ्यांनाच बाप्पा एकदम मुहूर्तावर बसवायचे होते. पण त्यामुळे ट्रॅफिक इतकी झाली होती इकडे, त्यामुळे आम्हाला 5 मिनिटाच्या रस्त्यासाठी बराच वेळ लागला आणि त्यामुळे आम्हाला गणपती बसवायला पण उशीर झाला. फायनली आम्ही घरी पोचलो आणि हे माझे काका आहेत. आमचा छोटा चिनू एकदम जोशात ताशा वाजत बाप्पाचं आगमन करायला तयार होता. फायनली बाप्पांचं आपल्या घरी त्यांच्या स्थानावर आगमन झालेलं आहे. त्यानंतर घरातल्या सगळ्यांनी मिळून गणेश स्थापनेचे जे पण विधी असतात ते सगळे पूर्ण केले. काही जण ब्राह्मणांकडून सुद्धा गणेशाची स्थापना करून घेतात, पण आम्ही दरवर्षी स्वतःच करतो. आम्ही घरातले सगळे मिळून पहिली बाप्पाची पूजा करतो, बाप्पाला ओवाळतो आणि मगच आरतीला सुरुवात करतो. घरातल्या सगळ्यांनी बाप्पाला ओवाळलं आणि फायनली आम्ही आरतीकडे वळलो. आरती करताना सुद्धा आम्ही एक एक आरती करताना प्रत्येकाच्या हातात ताट देतो ओवाळायला, जेणेकरून सगळ्यांच्या हातून बाप्पाची आरती झाली पाहिजे. फायनली आता आरती झाली आणि मस्तपैकी गरम गरम मोदकांचा नैवेद्य बाप्पाला आणि यांना रिटर्न जायचं होतं म्हणून सगळ्यांना जेवायला वाढलं. जेवणामध्ये भाजी सोडली तर सगळे गोडगोडच पदार्थ होते. त्यानंतर नेहमीप्रमाणे फॅमिलीचं फोटो सेशन झालं, ज्यात मी नव्हते. माझ्या काकांचा जन्म गणेश चतुर्थीला झाल्याने दरवर्षी ज्या दिवशी गणपती बसतात त्याच दिवशी आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करतो. सो दॅट्स इट फॉर डे 1. तर आज होता डे 2. आज माझा लहान भाऊ पार्थ आणि त्याचे मित्र पंजाबवरून आले होते खास गणपती बाप्पासाठी. ते सगळे मुले दुसऱ्या स्टेटचे असल्यामुळे त्यांना पुण्यातले गणपती बघायचे होते, त्यामुळे ते त्याच्यासोबत आले होते. तर आम्ही त्यांच्यासाठी जेवणात स्पेशल म्हणून पावभाजी केली होती आणि ती त्यांना खूप जास्त आवडली. त्यानंतर पार्थचा बड्डे याच महिन्यात होता, पण होऊन गेला होता आणि तो इथे नव्हता, त्यामुळे आम्ही तो आल्यावर त्याचा केक कापला. पार्थच्या मित्रांबरोबर चिनूचं खूपच जमलेलं, तो त्यांना सोडतच नव्हता. आज होता बाप्पाचा 3रा दिवस आणि आज आरती करायला माझे भैयाचे मित्र आले होते शाळेतले. आमचा बाप्पा 11 दिवस असतो, म्हणजेच अनंत चतुर्थीपर्यंत असतो, त्यामुळे आम्ही रोज आरती करायला वेगवेगळ्यांना बोलवतो, जसं की फ्रेंड्स आणि फॅमिली. आज होता गणपती बाप्पाचा 5वा दिवस आणि आज गौराईंचं आगमन झालेलं आणि आज देखील माझ्या भैयाचे मित्र झाले होते आरतीसाठी, ज्यांना काल जमलं नव्हतं यायला. आज होता दिवस 7वा आणि आज माझ्या शाळेतले मित्रमैत्रिणी येणार होते बाप्पाची आरती करायला, त्यामुळे मी त्यांच्यासाठी थोडा स्नॅक्स घ्यायला आले होते. काही जण यायचे राहिलेले, त्यामुळे आम्ही त्यांची वाट बघत होतो. आणि फायनली सगळे आल्यावर आम्ही आरतीला सुरुवात केली. सगळ्यांनी इथे पण जास्त जण असल्यामुळे थोडी थोडी आरती घेतली.
आरती झाल्यावर सगळ्यांना समोसा आणि ढोकळा दिला आणि हो मोदक पण केलेले. चिनूला पण त्यांच्याबरोबरच बसायचं होतं. आणि हा जो रेड शर्टमधला आहे तो डाएटवर असल्यामुळे तो खातच नव्हता समोसा आणि सगळे त्याला फोर्स करत होते, जास्त करून मी. चिनूने आज पण खूप सगळ्यांसोबत मस्ती केली आणि आता सगळे घरी चालले होते. पण चिनूला त्यांच्याकडून काही यायचंच नव्हतं. तो ह्याच्या गाडीतून तर काही उतरतच नव्हता. शेवटी ह्यांनी त्याला राईट मारून आणले आणि कसं तरी जबरदस्तीनं बाहेर काढला त्याला. आणि तिथून बाहेर काढला की हा लगेच याच्या गाडीवर बसला. ह्यांनी पण त्याला छान फिरवून आणला आणि मग कसं तरी त्याला उतरवलं. तो माझ्या फ्रेंड्सला सोडतच नव्हता. मग माझी मम्मी आली आणि जबरदस्तीने चिनूला घरी घेऊन गेली. बोलता बोलता खूप वेळ गेला आणि सगळेच घरी निघाले. तेवढ्यात काय झालं, आमची एक फ्रेंड जी आता सध्या कॅनडामध्ये आहे ती आम्हाला बघून थांबली आणि मग आम्ही सगळे भेटलो. आम्हाला माहीतच नव्हतं ती इंडियामध्ये आली आहे आणि आम्ही तिच्यासोबत फोटो काढले आणि त्यानंतर सगळे आपापल्या घरी निघाले. आणि आत्ता वाजलेले रात्रीचे 11:15 आणि सगळ्यात शेवटी पूजा घरी गेली. सो दॅट्स इट फॉर टुडे. बाय.